हॅलो, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. सॉरी, मधल्या काही दिवसामध्ये ना मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले, कारण घरी जरा मेडिकल इमर्जन्सी होती, त्यामुळं व्हिडिओ शूट करायला मिळालं नाही मला. आपण आज डे 3 आहे आपल्या क्लासचा. त्याच्या आधी आपण ना लास्ट टाईम काय आपण शिकलो त्याचं एकदा रिव्हिजन करून घेऊ. डे 2ला आपण काय बघितलं होतं, कलर करेक्शन कसे करायचे, हाऊ टू डू कलर करेक्शन. त्यानंतर काय कलर करेक्शन कसे करायचे, त्यासाठी आपल्याला कलर व्हील माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. हे आहेत आपले प्रायमरी कलर, रेड, येल्लो, ब्ल्यू, ऑरेंज, ग्रीन आणि हा पर्पल कलर. हे आहेत आपले सेकंडरी कलर. त्यानंतर टर्शरी कलर्स, येल्लो ऑरेंज, रेड वॉलेट, ब्ल्यू ग्रीन, येल्लो ग्रीन. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, स्किन अंडरटोन, वॉर्म अंडरटोन आणि कूल अंडरटोन. वॉर्म अंडरटोन असेल तर आपण कुठले कलर यूज करणार आहे करेक्शनसाठी, येल्लो आणि ऑरेंज. कूल अंडरटोन असेल तर पिंक आणि पीच कलर. आता इथं एक्झाम्पल घेतलं होतं मी. तर आपल्याला फाउंडेशनचं डर्माचं जे पॅलेट असतं ना, त्यामधलं D65 शेड जर लागत असेल तुम्हाला कलर करेक्शनसाठी, तर आपल्या फाउंडेशनचा जो शेड असतो ना, त्या शेडपेक्षा डार्क 1-2 पट डार्कर शेड आपण कलर करेक्शनसाठी यूज करायचा. उदाहरणार्थ D65 शेड असेल तर DJ2 हा शेड आपण कलर करेक्शनसाठी यूज करू शकतो. कन्सिलर आणि कलर करेक्शनमध्ये काय फरक आहे, तर आपण आज बघणार आहे कन्सिलर आणि कलर करेक्शनमध्ये काय फरक आहे. कन्सिलर हे आपल्या स्किनच्या कलरचे असतात, म्हणजे डार्क, मिडियम आणि फेअर कलरचे. कलर करेक्शन हे कलरफुल असतात, ग्रीन, ऑरेंज, पिंक, येल्लो, पीच. ह्यांना आयडेंटिटी करणं खूप सोपं असतं. म्हणजे हे जे आपले कलर करेक्शनचे कलर्स आहेत ना, ते आपण लवकर ओळखू शकतो, कारण ते एकदम असे कलरफुल असतात. आणि कन्सिलर कसे आपल्या स्किनच्या कलरचे असतात, म्हणजे डार्क कलर, मिडियम कलर, फेअर कलर. आपल्या स्किनचा कसा, आता माझा कसा सावळा कलर आहे, तर त्या कलरचे आपल्याला कन्सिलर असतात. त्यानंतर पुढं काय बघणार आहे आपण, हाऊ टू सिलेक्ट राईट शेड ऑफ फाउंडेशन. आपल्या स्किनला मॅच होईल असे फाउंडेशन शेड कसा सिलेक्ट करायचा. स्किन टोन म्हणजे काय, तर चेहऱ्यावर आपल्याला जी स्किन दिसते त्याला आपण काय बोलतो, स्किन टोन. म्हणजे चेहऱ्याच्या वरच्या साईडला बरं का, आतल्या साईडला नाही. आपली जे हे चामडं आहे ना, ही वरची स्किन आहे ना आपली, त्या स्किनला आपण स्किन टोन म्हणतो. आणि अंडरटोन म्हणजे काय, स्किनच्या आतमध्ये जो टोन असतो, म्हणजे आतमध्ये जो टोन असतो तो आपल्या बाहेर रिफ्लेक्ट करतो, त्याला आपण अंडरटोन म्हणतो. अंडरटोन बघ, आता जे एकदम फेअर लोक असतात त्यांच्या नसा कशा ग्रीन कलरच्या दिसतात आपल्याला, तर ते अंडरटोन रिफ्लेक्ट करत असतो त्यांचा. अंडरटोन किती प्रकारचे असतात, वॉर्म अंडरटोन, कूल अंडरटोन आणि नॅचरल अंडरटोन. हे सगळं नोट डाऊन करून घ्या तुम्ही पण. आज आपण एवढंच बघा, आजच्यासाठी एवढंच बास झालं डे 3साठी. उद्या आपण पुढचं टॉपिक घेऊयात. आणि आता उद्या परवापासून मला वाटतं डेली व्हिडिओ येतील. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. मला एवढं प्रॉपर व्हिडिओ बनवता येत नाही, तरी पण मी ट्राय करते तुमच्यासाठी आणि बनवते. आणि सॉरी, मध्ये 2-3 दिवस मी व्हिडिओ नाही 2-3 दिवस नाही, जवळजवळ 1-2 आठवडे झाले. घरी जरा मेडिकल इमर्जन्सी होती, त्यामुळे मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले. आता इथून पुढं कंटिन्यूस व्हिडिओ येतील आपले, त्यामुळं. आणि सगळ्यांनी कमेंट करा, जे व्हिडिओ वॉच करतील ना त्यांनी कमेंट करा, ज्यांना सर्टिफिकेट हवं आहे. आणि मी जे काही सांगते ना नोटबुकमध्ये लिहिलेलं असतं ना, ते तुम्ही पण नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर लक्षात राहील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सगळ्यांना सांगा, ज्यांना मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल, म्हणजे शिकायचं असेल, त्यांना सजेस्ट करा. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.